नमस्कार. MEA अर्थात मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन प्रत्येक मराठी व्यावसायिकाला एक नवी ओळख देत असते. याही वर्षी MEA एक असा एक्स्पो आयोजित करत आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळेल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि या एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आज आपल्या सोबत एक अशी व्यक्ती उपस्थित आहे ज्यांनी घराच्याही पलीकडे जाऊन विश्वासाची भक्कम पायाभरणी केली. आज आपल्या सोबत उपस्थित आहेत यशदा रियालिटी ग्रुपचे सर्वेसर्वा माननीय श्री वसंत काटे साहेब. नमस्कार साहेब, स्वागत आहे तुमचं. खरं तर यशदा रियालिटीने आजपर्यंत पुण्यात खूप मोठे प्रोजेक्ट तयार केले आहेत. कशी सुरुवात झाली यशदा रियालिटीची, केव्हापासून सुरुवात झाली? यशदा रिअल्टी ग्रुपची सुरुवात ही साधारणतः 2003 पासून झालेली आहे. आणि आपण जे म्हणतो की खूप बेसिक प्रत्येकाने ऊर्जा घेतली पाहिजे अशी सुरुवात होती. साधारणतः 1 लाखामध्ये आम्ही हा बिझनेस स्टार्ट केलेला आहे आणि आता करोडोंची उड्डाणं घेतलेली आहे त्याच्यामध्ये. यशदा रियालिटी मध्ये असा कुठला टर्निंग पॉइंट होता तुमच्या लाईफ मधला की जिथे या बिझनेस मध्ये एक चांगला बदल झाला असं तुम्हाला वाटतं? यशदा रिअल्टी ग्रुपमध्ये जो टर्निंग पॉइंट ठरला, मी सुरुवातीला घरं बांधायच्या अगोदर 3 ठिकाणी जॉब केला MIDC मध्ये. MIDC मध्ये जॉब करत असताना मला वाटलं होतं की आपण फक्त जॉब न करता काहीतरी नवीन करण्याची एक उमेद होती आणि ती उमेद मला अचीव्ह करायची होती. तर अचीव्ह करता करता मी जॉब करत असताना जिथे जॉब करत होतो तिथे परत वाटायला लागलं की मला काहीतरी अजून पुढचं शिक्षण घेतलं पाहिजे आपण. आणि ते शिक्षण घेण्यासाठी मी डिप्लोमा करायचं ठरवलं. पार्ट टाइम डिप्लोमा करायचं ठरवलं. तर कोणती साईट घ्यायची, तर मग एक लक्षात आलं की मी ऑलरेडी कंपनीमध्ये जॉब करत होतो, तर असं वाटलं की मेकॅनिकलच डिप्लोमा करावा आपण. आणि मेकॅनिकल डिप्लोमा करावा. मी फॉर्म भरला, सर्व झालं आणि एक जस्ट चेक करावं म्हटलं की हा फॉर्म बरोबर आहे की नाही. म्हणून माझे वरिष्ठ होते त्यावेळेस, पॉल म्हणून, त्यांच्याशी मी फॉर्म शेअर केला आणि त्यांना सांगितलं एक चेक करून घ्या की मी असं असं करतोय. तर त्यांनी मला तिथे सजेस्ट केलं की तुम्ही मेकॅनिकल करण्यापेक्षा सिव्हिल करा. मेकॅनिकल करून हात काळे करण्यापेक्षा इधर तो शब बिल्डिंग बनने वाली हो, बंगाली होते, त्यांनी सांगितलं की इधर शब बिल्डिंग बनने वाली आहे, तो आप सिव्हिल ले लो. तो मी क्षणाचाही विलंब न करता डायरेक्ट तिथे मेकॅनिकल फोडलं आणि सिव्हिल टाकलं आणि तिथनं माझ्या करिअरची सुरुवात झाली. आणि हा माझ्या जीवनातला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट होता, जेणेकरून मला मेकॅनिकल टू सिव्हिल कन्व्हर्जन झालं माझं. आणि त्याच्यानंतर मग परत विषय आले की बाबा कसं हे करायचं. मग आम्ही सुरुवातीला बंगलोचे छोटे छोटे कॉन्ट्रॅक्ट्स घ्यायला लागलो. म्हणजे जॉब करत असताना मी पार्ट टाइम डिप्लोमा करत होतो गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजला. आणि त्यावेळेस मी बंगलोची 500 स्क्वेअर फीट, 700 स्क्वेअर फीट, 1000 स्क्वेअर फीट असे बंगलोची कामं घ्यायला सुरुवात केली. ती कामं घेत असताना मग अजून काहीतरी वेगळं करावं असं वाटलं. प्रत्येक वेळेस माझं मन काहीतरी वेगळं करण्याच्या मनस्थितीत असायचं, कधीच एका जागेवर थांबतो. असा कुठला सर पहिला तुमचा प्रोजेक्ट कुठला होता, आठवतोय का तुम्हाला? पहिला आम्ही यशदा स्क्वेअर म्हणून एक प्रोजेक्ट केला, जिथे आमच्याकडे पैसेही नव्हते. पैसे नव्हते म्हणून मग आम्ही काय केलं, आमच्या मित्रांना जमा केलं. 7 मित्रांना जमा केलं. 7 मित्रांकडनं परत त्यांना लोन काढायला लावलं. लोन काढून त्यांनी आम्हाला 25,000 रुपये लोन काढून साधारणतः 3 लाख रुपये दिले. आणि त्याच्यानंतर त्या लोनमधनं आमची पहिल्या प्रोजेक्टची सुरुवात. आमचा पहिला प्रोजेक्ट होता यशदा स्क्वेअर, जो 14 फ्लॅटचा होता आणि तिथं आमच्या पहिल्या प्रोजेक्टची सुरुवात झाली. आणि तो पहिला प्रोजेक्ट ते आजपर्यंत कोटींचे तुम्ही प्रोजेक्ट करत आहात, घरं निर्माण करत आहात. तर इथून पुढचा प्लॅन काय आहेत? अपकमिंग कोणते प्रोजेक्ट्स आहेत? ऑनगोईंग काय चालतंय? आता ऑनगोईंग मध्ये आमचे साधारणतः 80 ते 90 लाख स्क्वेअर फीट काम चालू आहे. आणि याच्या पुढचे जे अपकमिंग प्रोजेक्ट्स आहेत ते मोस्टली टाउनशिप प्रोजेक्ट्स असणार आहेत. 100 एकर, 50 एकर, 25 एकर असे प्रोजेक्ट्स आहेत. आता जे प्रोजेक्ट चालू आहेत ते रावेत, पुनवळे, किवळे, पिंपळे सौदागर, वाकड आणि बानेर अशा ठिकाणी प्रोजेक्ट आमचे चालू आहेत.
आणि सर ह्या संपूर्ण प्रवासात MEA ची सोबत कशी होती किंवा MEA सोबत तुम्ही केव्हापासून जोडले गेलेला? MEA ची स्थापना झाली तेव्हापासून आम्ही MEA बरोबर जोडले गेलेलो आहे. म्हणजे आमचं रिलेशन हे MEA बरोबरचं स्थापनेपासूनचं आहे. आणि MEA सोबतचा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? MEA सोबतचा एक्सपिरियन्स आमचा खूपच छान होता. याच्यामध्ये आम्हाला नवीन नवीन लोक भेटली, नवीन नवीन आयडियाज भेटल्या, नवीन नवीन व्हेंचर्स झाले. हा खूप उपयोग झाला आमचा MEA मध्ये. आणि MEA मध्ये आम्ही एक फॅमिली म्हणून पाहतो की MEA एक फॅमिली आहे. आणि ज्यावेळेस सर्व एकत्र येतात त्यावेळेस आम्ही फंक्शन्स असतात, त्यावेळेस सर्व फॅमिलीज एकत्र येतात, क्रिकेटच्या मॅचेस होतात, वेगवेगळे कार्यक्रम्स असतात, वेगवेगळे नॉलेज शेअरिंग लेक्चर्स असतात, त्याच्यामध्ये आम्ही एकत्र येत असतो MEA मुळे. आता सर MEAचा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो होणार आहे, तर त्या एक्सपोची कुठली इम्प्रेसिव्ह गोष्ट तुम्हाला वाटते? MEAचा मला वाटतं हा पहिलाच इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो होत आहे. आणि इंटरनॅशनल एक्सपो म्हटल्यानंतर इंटरनॅशनल लेवलची लोक पण इथे येणार आहे, ऑल ओव्हर इंडिया लेवलची लोक इथे येणार आहे, ऑल ओव्हर महाराष्ट्रामधनं लोक इथे येणार आहे. तर ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला फायदा झाला पाहिजे, सर्वांशी कनेक्ट झालं पाहिजे ना आपण. त्यामुळे आम्ही सर्वांनी इथे एकत्र यायचं ठरवलं. आणि सर मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुमचा इतक्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, तर तुम्ही नवीन जे उद्योजक आहेत किंवा नवीन मुलं आहेत जी बिझनेस करू इच्छितात, तर त्यांना तुम्ही काय सांगाल, कसा बिझनेस करावा? नवीन लोक जी येतात हे बिझनेसमध्ये, स्पेशली मराठी लोक येतात, त्यांनी कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे नाही आपल्या कामामध्ये. म्हणजे थोडंसं काहीतरी निगेटिव्ह झाल्यानंतर लगेच हे नाही झालं पाहिजे, निगेटिव्ह नाही झालं पाहिजे त्यांनी. तर किती तुम्हाला संकट आली, किती प्रॉब्लेम्स आले, तरी ते ओव्हरकम करून तुम्ही त्याच्यामध्ये पुढे गेलं पाहिजे नाही. आणि ते जर प्रॉब्लेम तुम्ही ओव्हरकम करायला एकदा सुरुवात केली तर तुम्हाला आयडिया येते की नाही आता हे सॉल्व्ह केलं आपण, तर पुढचं सॉल्व्ह करू शकतो, त्याच्या पुढचंही सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे घाबरून न जाता तुम्ही ते कन्सिस्टन्सली त्याला फेस केलं पाहिजे नाही. आणि कमिटमेंट खूप महत्त्वाची असते याच्यामध्ये. आपला मराठी उद्योजक बऱ्याच ठिकाणी कमी पडतो का, तर तो कमिटमेंट कम्प्लीट करत नाहीये आणि त्याच्यामुळे मग आपल्यावरचा जो विश्वास आहे तो कमी होतो. तर हा विश्वास कुठेतरी कमी न होता तो वाढला पाहिजे नाही. आणि हा जर वाढवायचा असेल तर आपण कमिटमेंट कम्प्लीट केले पाहिजे. आपला जो यशोदा रियालिटीचा जो ग्रुप आहे, तर यशोदा रियालिटीची अशी कुठली वेगळी गोष्ट आहे? कारण आताच्या जगात बरेचसे रिअल इस्टेटचे बरेचसे नवीन ह्या क्षेत्रात आणखी लोक आहेत, तर आपलं यशोदा रियालिटी इतरांपेक्षा वेगळं कसं आहे? आता बिल्डर लाईन मध्ये जर तुम्ही सर्च केला तर हजारो बिल्डर्स आहेत. आणि त्याच्यामधनं आपल्याला काहीतरी वेगळं केलं तरच आपल्याकडे लोक येणार आहे. आणि हे वेगळं करण्यासाठी आपण ज्या कमिटमेंट ग्राहकांशी करत असतो किंवा आपले जे सप्लायर्स असतात किंवा आपला जो स्टाफ असतो, तर त्यांच्या ज्या कमिटमेंट आहे त्या कमिटमेंट आपण पूर्ण केल्या पाहिजे नाही, हे एक महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे यशोदा ओळखली जाते ते क्वालिटी नॉर्मसाठी. जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते क्वालिटीमध्ये असतात, टाइमली पोझिशन्स असतात. आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय असतो की 5 वर्ष आम्ही ग्राहकांना सर्व्हिस देतो. म्हणजे फक्त आम्ही प्रोजेक्ट बांधतो आणि हँडओव्हर करतो असं नाही, तर तो 5 वर्ष आम्ही मेंटेन पण करत असतो. ही एक वेगळी गोष्ट आहे यशोदाची आणि त्यामुळे लोक आमच्याकडे अट्रॅक्ट होतात. ओके. MEAचा जो ग्रुप आहे, MEA इंटरनॅशनलचा एक्सपो होणार आहे, तर त्यातून उद्योजकतेला कोणती नवी दिशा मिळेल असं तुम्हाला वाटतं? MEA इंटरनॅशनल एक्झिबिशन एक्सपो जो आहे याच्यामधनं वेगवेगळे उद्योजक तिथे येणार आहे, महाराष्ट्रात येणार आहे, इंटरनॅशनल लेवलवरनं येणार आहे, परत त्याच्यामध्ये ग्राहक पण येणार आहे. त्यामुळे तुम्हाला ग्राहकही तिथं मिळू शकतो आणि वेगवेगळे व्हेंचर्सही होऊ शकतात. हे असे दोन्ही फायदे तुम्हाला होणार आहे. त्यामुळे ह्या एक्सपोमध्ये सर्वांनी पार्टिसिपेट झाले पाहिजे नाही आणि ह्याचा जेवढा तुम्ही लाभ करून घेता येईल तेवढा घेतला पाहिजे. सर, तुम्ही MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो संदर्भात इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपोमध्ये खूप व्हरायटीचे स्टॉल्स एकत्र आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला भरपूर व्हरायटी अनुभवायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये तुमचे भरपूर कनेक्ट्स होणार आहे आणि हे कनेक्ट्स बिझनेस लेवलला तुम्हाला कुठेतरी उपयोगी पडणार आहे. त्यामुळे आम्ही तिथे स्टॉल बुक केलेला आहे. आमच्या स्टॉलचा नंबर आहे C79. तुम्हीही बुक करा आणि जर नसेल केला तर आत्ताही बुक करू शकता तुम्ही आणि तुम्ही तुमचा कनेक्ट वाढवू शकता, बिझनेस वाढवू शकता. थँक्यू.